शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू 28 ऑक्टोबरला नागपूरमध्ये भव्य मोर्चा काढणार आहेत आणि मोर्चा आधी बावनकुळेंकडून बच्चू कडूंना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी एल्गार पुकारला आहे। 28 ऑक्टोबरला नागपुरात भव्य मोर्चा काढला जाणार आहे। शेकडो ट्रॅक्टर, बैलगाड्या, मेंढ्या, जनावरं घेऊन बच्चू कडूंसह शेतकरी नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत। तर मागण्यांवर चर्चेसाठी बच्चू कडूंना 28 तारखेला सरकारकडून बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय। उच्चस्तरीय बैठक होत आहे मुख्यमंत्री महोदयांकडे, त्यामुळे थोडा आंदोलनाबद्दलचा विचार करावा। तर 28 तारखेला बैठकीत जो काही निर्णय होईल त्यावर मला वाटतं आंदोलनाची पुढची रूपरेषा ठरेल। तर त्यांची मागणी शेतकरी कर्जमाफीची आणि विविध मागण्या आहेत, त्यावरही चर्चा होईल या बैठकीत। सर्वात चर्चा होईल। त्यांनी मला एक निवेदन पाठवलेलं आहे, तो निवेदन मी आता त्याची बैठक निवेदनावर लागत आहे। निवेदनामध्ये सर्वच बाबीवर चर्चा होईल। बावनकुळे साहेबांचा फोन आलेला होता, त्यानंतर मग मी राजू शेट्टी, नवलेजी आणि जानकर साहेबांशी आणि इतरही आमचे जे नेते आहे त्यांच्यासोबत आमचं बोलणं झालं। आता नेमकं उद्या कार्यकर्त्याच्या बैठक आमची वर्ध्याला आहे 4 ते 5 वाजता, आणि 5 वाजता त्या बैठकीमध्ये आपण जायचं नाही जायचं हा निर्णय आम्ही घेऊ। पोकळ बैठक घेऊन काही फायदा होणार नाही। बैठकीत निर्णय होत असेल तरच आम्ही जाऊ, नाही तर नाही जाणार। काही झालं तर आम्हाला लेखी स्वरूपात निर्णय झालेले पाहिजे, त्याचे शासन निर्णय काढावा लागेल, त्याच्याशिवाय आंदोलन थांबणार नाही।